अशा पद्धतीचा जो मतदार असेल त्याच्यासाठी हा मेहनत करायची असं मला वाटतं. खरे साहेबांना विजयी करायचं आहे. मी सर्व जे काही मी महायुतीच्या माध्यमाने पुन्हा एकदा मला या मतदारसंघामधून लढण्याची संधी दिल्याबद्दल माननीय फडणवीस साहेब आहेत, माननीय शिंदे साहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत, त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब आहेत, माननीय तटकरे साहेब आहेत, या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माननीय आठवले साहेब आहेत आणि त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे यांचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी खुले दिले या मोठ्या ताकदीने या मतदारसंघामध्ये माझ्यासाठी उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे महायुतीची जी ही ताकद आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क या पूर्ण कोकणामध्ये महायुतीचं आहे, त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला मला मोठं यश भेटेल असा विश्वास मला आहे. सरळ लढत आहे काय मुळात या मतदारसंघामध्ये आपल्याला कल्पना असेल की 5 जिल्ह्याचा हा मतदारसंघ आहे. म्हणजे रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर असे 5 जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे. आणि याच्यामुळे या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याच्या जीवावरच खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवली जाऊ शकते. आणि ज्या ताकदीने महायुतीचे कार्यकर्ते या पूर्ण मतदारसंघामध्ये काम करत आहेत किंवा जे कार्यकर्त्यांचं जाळं महायुतीकडे या मतदारसंघामध्ये आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये माझा विजय मोठ्या मताधिक्याने होईल असं विचार. मनसेने तुमच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली होती, त्याची नाराजी कशी काय दूर केली? मी मगाशीच आपल्याला सांगितलं की मी राजसाहेब ठाकरे यांचं मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर अभिजितजी पानसे असतील, अविनाशी कदम असतील यांनीही पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये मनसेचे सर्व कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये ताकदीने माझ्या प्रचाराला उतरलेले आहेत आणि काम करत आहेत. त्याच्यासाठी त्यांचे आभार व्यक्त. लोकसभा मतदारसंघातलं वातावरण पाहता कुठेतरी महायुतीला थोडंसं ते अडचणी झालं किंवा ती बॅकफूटवर गेली, हे आव्हान असेल ह्या वातावरणात ही निवडणूक लढवणे? आपल्याला कल्पना असेल की या मतदारसंघामध्ये आपल्याला जर आपण 5 जिल्ह्यांमध्ये बघितलं तर महायुतीचेच खासदार हे जास्त मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि याच्यामध्ये निश्चितपणे माननीय चव्हाण साहेब आहेत, माननीय उदयजी सामंत साहेब आहेत, राणे साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, किसनजी कचोरे आहेत, भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आणि आमदार यांच्या ताकदीनेच या मतदारसंघामध्ये आपल्याला 5 जिल्ह्यांमध्ये महायुतीची मोठी ताकद दिसते. या मतदारसंघामध्ये मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ताकदीने महायुतीच्या कार्यकर्त्यांचं जाळं आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे महायुतीचाच विजय या मतदारसंघामध्ये. मनसेने जरी माघार घेतली तरी आमचे तुमचा आरोप केला होता की डावकर हे मतदारसंघात फिरकलेच नाही. मुळात या मतदारसंघामध्ये गेली 12 वर्ष जे माझं कार्य आहे ते मी कर्तव्यपथ या माझ्या कार्य अहवालाच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचवलेलं आहे. या मतदारसंघामध्ये अनेक कामं माझ्या माध्यमानेही झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांचा विषय असेल, शैक्षणिक विषय असतील, संस्थेचे विषय असतील, विद्यार्थ्यांचे विषय असतील, त्याचबरोबर युवकांचे विषय असतील, त्याचबरोबर ग्रंथपालांचे विषय असतील, ग्रंथालयाचे विषय असतील, असे अनेक विषय सोडवण्याचं काम खरं तर मला करण्याची संधी या मतदारसंघामध्ये मतदारांच्या आशीर्वादाने संघटनेच्या मदतीने भेटली. मनसेची खऱ्या अर्थानं नाराजी दूर झाली का मनसेसोबत असेल? निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे आणि ते लोक ऑलरेडी मनसेचे सर्व कार्यकर्ते ताकदीने या मतदारसंघामध्ये उतरलेले आपल्याला दिसत आहेत. माननीय अविनाशजी असतील, माननीय अभिजितजी असतील, हे दोघेही पूर्ण मतदारसंघामध्ये ताकदीने भेटतात. हॅट्रिक पूर्ण करणार विजयाची निश्चितच.